lecture we have discussed about the cloning vectors. Which are the cloning vectors? How the importance of cloning vectors. Okay. It is the central component of a gene cloning process. Cloning vector is a central component of gene cloning process. A small piece of DNA into which a foreign DNA fragment can be inserted. The insertion of the fragment is carried out by treating the vector and the foreign DNA with the restriction enzyme that create the same overwriting, then ligating the fragments together. Okay, cloning vector is just like the vehicle. Vehicle transported materials from one place to the another place. Okay, this cloning vectors transmitted genes from one organisms to the another organisms. By using different chemicals and enzymes. काय केलं जातात ऑर्गॅनिझम्समध्ये पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्समधून आपल्याला एका ऑर्गॅनिझम्समधून जर दुसऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये जीन काय करायचे इन्सर्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी काय केले जातात वेक्टर्सचा यूज केला जातो. ओके आणि वेक्टर्सचा यूज केला जसं फॉर एक्झाम्पल प्लास्मिड वेक्टर आहे. वेक्टर्सवरती काय असतात पर्टिक्युलर रिकग्नायझेशन साईट्स असतात न्यूक्लिओटाइड्स असतात. ओके DNA टू बी द इन्सर्टेड आणि एक पर्टिक्युलर एका ऑर्गॅनिझम्समधून आपण जीन्स काढला तो काय केला जातो त्या प्लास्मिडमध्ये तो इन्सर्ट केला जातो आणि ते प्लास्मिड जे आहेत ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये काय केल्या जातात टाकल्या जातात आणि मग ते प्लास्मिड हॅव अ कपॅसिटी टू मल्टिप्लाय. व्हेक्टर्समध्ये काय कपॅसिटी असते एका ऑर्गॅनिझम्समधून जीन्स काय करतात कॅरी करतात आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये इन्सर्ट केल्या जातात सक्सेसफुली आणि मग तिथे काय होतात ते मल्टिप्लाय केले जातात. नंबर ऑफ कॉपीज तिथे काय होतात तयार होतात. ओके आणि या प्रोसेसमध्ये काय लागतं नंबर ऑफ एन्झाईम्स अँड केमिकल्स लागतात. ओके जसं मी सांगितलं तर रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज ॲज अ मॉलिक्युलर सीझर कट करण्यासाठी DNA यूज केला जातो. लायगेटिंग एन्झाईम दॅट इज द लायगेज इट ॲक्ट्स ॲज अ मॉलिक्युलर ग्लू. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ क्लोनिंग व्हेक्टर्स. क्लोनिंग व्हेक्टर्सची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. फर्स्ट, it contains the ori or origin of replication site. It is a specific sequence of nucleotides from where the replication start. त्याच्यावरती एक पर्टिक्युलर ओरिजिन साईट असतं जिथे रेप्लिकेशन स्टार्ट होतं. इट शूड हॅव अ सिलेक्टेबल मार्कर जीन्स. त्याच्यावरती काय राहतात एक सिलेक्टेबल मार्कर जीन्स राहतात. ठीक आहे. इट शूड हॅव अ रेस्ट्रिक्शन साईट. अ सिंथेटिक मल्टिपल क्लोनिंग साईट कॅन बी इन्सर्टेड इन टू द वेक्टर. ओके याच्यावरती काय राहतात एक रेस्ट्रिक्शन साईट्स राहतात. मल्टिप्लाय त्याच्या थ्रू काय होतं सिंथेटिक मल्टिपल क्लोनिंग साईट असतात. त्याच्या थ्रू काय होतं वेक्टर इन्सर्ट होतात. रिप्लिकेट इनसाइड द होस्ट सेल टू फॉर्म मल्टिपल कॉपीज ऑफ द रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल. इट लेस दॅन 10 किलोबेस पेअर इन साईज. ओके क्लोनिंग वेक्टरची साईज पण काय राहते खूप कमी राहते. लेस दॅन 10 किलोबेस पेअर साईज राहतं. इट हॅव अ कॅपॅसिटी टू multiplication of recombinant DNA molecule which is inserted into that for the desired characteristics. Types of cloning vectors. Number of cloning vectors आहेत. They allow the exogenous DNA to be inserted, stored and manipulated mainly at the DNA level. Types. First that is the plasmid vector. Second bacteriophage vector. Third cosmid vector. Fourth that is the phagemids. Fifth phosmids and BACs and YACs. Okay, these are the different types of cloning vectors. तुमच्या सिलेबसमध्ये एकच तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे दॅट इज द प्लास्मिड वेक्टर. प्लास्मिड वेक्टर आर अ डबल स्टँडर्ड एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्यूल. इट इज द सर्क्युलर सेल्फ रिप्लिकेटिंग मशीन. ओके प्लास्मिड वेक्टर काय इट इज अ डबल स्टँडर्ड आहे एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्यूल. सर्क्युलर आहे तो आणि सेल्फ रिप्लिकेटिंग आहे. ॲडव्हान्टेजेस याचे असे आहे की इट इज अ स्मॉल इझी टू हँडल, इझी प्युरिफिकेशन, स्ट्रेट फॉरवर्ड सिलेक्शन स्ट्रॅटेजीज अँड इज युजफुल फॉर द क्लोनिंग ऑफ स्मॉल DNA फ्रॅगमेंट्स. छोट्या DNA फ्रॅगमेंट्सही काय होतं याच्यामध्ये क्लोनिंग होतं. ओके अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ दिस प्लास्मिड वेक्टर इट इज अ लेस युजफुल फॉर क्लोनिंग ऑफ लार्ज DNA फ्रॅगमेंट्स. हे जर खूप मोठा DNA फ्रॅगमेंट असला तर त्याचं क्लोनिंग प्लास्मिड वेक्टर थ्रू पॉसिबल नाही आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला डिफरंट अदर वेक्टर्सचं सिलेक्शन करावं लागतं. ठीक आहे.
Plasmid vector for cloning, it contains the origin of replication, allowing for replication independent of host genome. It contains selective marker, selection of cells containing a plasmid, that is the twin antibiotic resistance and blue-white screening. हे काय आहे, नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मार्कर्स त्या क्लोनिंग व्हेक्टर्सवर आहे. इट कंटेन्स अ मल्टिपल क्लोनिंग साइट्स, त्याच्यावरती काय मल्टिपल क्लोनिंग साइट्स आहेत. इट इझी टू बी आयसोलेटेड फ्रॉम द होस्ट सेल. Plasmid range in size from 1 kilobase pair to 250 kilobase pair. Example, PUC8 is a 2.1 kilobase pair and TOL is a 117 kilobase pair. These are the types of plasmid vector, PUC8, then TOL. Okay, these are the different types of plasmid vector. Plasmid vector. Then PBR 3T2, it is a type of plasmid vector. It was one of the first vector to be developed in 1977. कधी डेव्हलप झालेला आहे 1977 ला. The P indicates that it's plasmid, it is a plasmid. BR indicates the Bolivar and Rodriguez. Okay, 322 distinguishes it from the other plasmid produced in the same laboratory. Example, PBR 325 and PBR 327 and PBR 328. It is the 4363 base pair in size and less than 10 kilo base pair. It carries two sets of antibiotic resistance genes. Either ampicillin or tetracycline can be used as a selectable marker. मी पहिलेच सांगितलं होतं प्लास्मिड जे व्हेक्टर आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या साईट्स असतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे जीन्स असतात. अँड ते जीन्समध्ये काय करू शकतो आपण, जे काही डिझायर्ड कॅरेक्टर आपल्याला पर्टिक्युलर स्पीसीजमध्ये पाहिजे असेल ते एका प्लांटमधून काढून ते त्या साईटवरती टाकू शकतो. ओके, each of the marker genes carries unique restriction site and insertion of DNA into these sites inactivate the specific marker site. Insertion of new DNA with PST1, PUV1, PP1 and SCA1 inactivates the AMP gene. It has a high copy number. There are about 15 molecules present in transformed cell, but it can be increased to 1000 to 3000 by plasmid amplification. It is the presence of protein synthesis inhibitor. Example, chlorophenicol. The vector comprises DNA derived from the different naturally occurring plasmid. The AMP gene is from the R1 plasmid, TET from R65 plasmid, and the origin from PMB1 plasmid. Okay. This is the structure of PBR322 plasmid. To see different sites are present in this plasmid vector. Okay. वेगवेगळे जीन्स वेगवेगळ्या साईट्स याच्यावरती आहे. काही रेस्ट्रिक्शन साईट्स आहेत, ओरिजिन ऑफ रिप्लिकाय साईट्स आहे. ओके, या साईट इकोलाय 321 अशा वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमसाठी काय आहे, वेगवेगळ्या साईट्स याच्यावरती काय आहे दिलेले आहेत. Then next major advance in plasmidology, the inclusion of polylinkers into the plasmid vectors. Polylinker is the tandem array of restriction endonucleases site, is a very short expansion of the DNA. For example, PUC185 polylinker site 13 RES region space the equivalent of 20 amino acids or 60 amino nucleotides. बघा PUC18 and 19 इथे प्लास्मिड दिलेला आहे. त्याच्यावरती पण वेगवेगळ्या रिप्लिकेशन साईट्स आहेत, लॅगझेट साईट्स आहेत. इट प्रोड्युसेस द डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन्स इन अ पर्टिक्युलर organisms. Okay, now I am stop here.